बातमी कल्याणमधून। कल्याणमधील रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण प्रकरणी मुजोर गोकुळ झा याला अखेर अटक करण्यात आली आहे। रुग्णालयात तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली होती, तर मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात आता या तरुणाला दिल्याची माहिती सध्या समोर येते। मुजोर गोकुळ झा अखेर अटकेत आहे। ही घटना कशामुळे झाली याचा सुद्धा कुठेतरी मागोवा घेणं हे पण फार गरजेचं आहे। मला त्यांच्या सांगण्याप्रमाणे ज्या ठिकाणी ती घटना घडली त्या ठिकाणचे सर्व फुटेज हे ऑलरेडी त्यांच्याकडे आलेले आहेत। त्यामुळे थोडंसं अगोदर काय घडलंय किंवा कशामुळे हे घडलंय हे सुद्धा तपासणं फार गरजेचं आहे। कल्याणच्या खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे। मानपाडा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झाला अखेर अटक करण्यात आली आहे। मी सोनाली प्रदीप कळासरे। मी श्री बाल चिकित्सालय नांदोली पेट्रोल पंपच्या बाजूला क्लिनिकमध्ये रिसेप्शन म्हणून जॉबला आहे। तिकडे 6:30च्या दरम्यान एक अनन्या झा म्हणून पेशंट होते, त्यांच्यासोबत कोणी एक त्यांचा रिलेटिव्ह होता, त्याचं नाव वगैरे मला काय माहीत नाही। तर तो आतमध्ये जायला घाई करत होता। मी त्याला अडवले म्हणून त्यांनी मला शिवीगाळ केली व माझ्यावर मारहाण केली त्यांनी। काल माझी बहीण एका क्लिनिकमध्ये कामाला असताना तिच्यावर एका परप्रांतीय व्यक्तीने मारहाण केली, ते पण त्याच्यामध्ये तिची काहीही चुकी नसताना त्यांनी नाही तशा शिवीगाळ केल्या तिच्यावर आणि डायरेक्टली येऊन तिने फक्त त्यांना बोलले की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही। त्यांनी येऊन मारहाण केली आणि त्या व्यक्तीचं नाव गोकुळ झा म्हणून आहे। तुम्ही पोलीस स्टेशनला मी जाऊन तक्रार केली, त्याची तिथे आई पण आली होती, पण ती त्यांच्याशी आमचं काहीच बोलणं होऊ दिलं नाही पोलिसांनी आणि त्यानंतर मग आज पण कोणाचा काहीच रिस्पॉन्स नाही आहे।